जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात अनुदान नसल्याने आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ठाणेपाडा आश्रमशाळेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आली आहे। ठाणेपाडा आश्रमशाळेचे जवळपास 4 महिन्यांचे 66,000चे विद्युत बिल थकले होते, मात्र शासनाकडून त्यासाठी अनुदानच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ठाणेपाड्याच्या आश्रमशाळेत हे 350 विद्यार्थी वास्तव्यास आहेत। ऐन परीक्षांच्या कालावधीत विद्युत पुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होणार आहे। विशेष म्हणजे ठाणेपाड्याची आश्रमशाळा ही वनक्षेत्रांत असून या परिसरात हिंस्र प्राण्यांचा वावर देखील आहे। असे असताना विद्यार्थ्यांचे हाल यांचा विचार न करताच वीज विभागाने देखील वीज पुरवठा खंडित केल्याने याबाबत विद्यार्थ्यांसह पालक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। अंधाराचा फायदा घेऊन हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात जर एखादी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न देखील यातून पुढे येत आहे। याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या सर्व भयावह परिस्थितीचा जय मल्हार न्यूज चॅनलने आश्रमशाळेतून आढावा घेतला आहे। या संदर्भात ठाणेपाडा आश्रमशाळा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत साबळे तसेच पालकी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। या शाळेचे मागील 3 महिन्यापासून बिल थकीत आहे, त्यामुळे शाळेची लाईट जवळपास MSEBीने तोडण्यात आली। तर हे मुलांचं काय, रात्री आता इकडं म्हणजे याच्यात आहे जंगलात आहे शाळा, तर हे मुलांचं काय आता। आणि इकडं म्हणजे खूप वाघाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि रात्री बेरात्री काही झालं तर याची जबाबदारी कोण घेईल? सरकार घेईल का, MSEB घेईल का, कोणी घेईल? त्यामुळे आम्हाला संरक्षण द्यावं हीच आमची विनंती, म्हणून लाईटांची आम्हाला खूप गरज आहे। आता शाळेमध्ये सहजा म्हणजे आता लाईन कट करून दिली आहे सर, आणि म्हणजे जवळपास आता 3 महिन्याचं त्याचं बिल जर भरत नाही सहजा म्हणजे तिकडचे डिपार्टमेंटचे समजा लाईट कट करणारच एक सांगायला हो। म्हणजे समजा आपण एकच महिन्याचे समजा आपण लाईट भरलो नाही तर आपल्या घरचे पण लाईट जाते, तसंच या विद्यार्थी हाल होणार आहे सर। आता जवळपास आता 1 महिन्याचं 15 दिवसात परीक्षा दिवस आहे सर, आणि समजा परीक्षा दिवस असताना समजा बेरात्री आता लाईट कट केली। लाईट कट करताना समजा जवळपास बाजूकडे पर्यंत जंगल परिसर आहे, जंगलाचे परिसर इकडे बिबट्याच्या येणे जाणं 7 ते 8च्या दरम्यान चालू होऊन जाते संध्याकाळी। समजा जर काही समजा आता बेरात्री समजा मुलं इकडे तिकडे जातील तर समजा कोण राहत नाही इथे, म्हणजे समजा परिसरात मुलं कंपाऊंड पण लहान आहे। समजा काही झालं तर समजा लाईट पण चालू राहायला पाहिजे सर। वॉचमन वगैरे असतं सर रात्री, पण जर समजा रात्री लाईटच नाही राहणार कुठून तर काही हमला पण होऊ शकतं, असं बाहेरचं वातावरण पण काही पण होऊ शकतं असं।